नमस्कार. पुणे शहराला बदलून टाकणाऱ्या एका मोठ्या प्रकल्पाबद्दल म्हणजे रिंग रोडबद्दल आज आपण बोलणार आहोत. या प्रचंड मोठ्या प्रकल्पाच्या पश्चिम भागात सध्या काय चाललंय, विशेषतः W1 आणि W2 या पॅकेजेसमध्ये कामाची प्रगती कुठपर्यंत आली आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी पश्चिम खंड म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपण पॅकेज W2 आणि W1 मध्ये प्रत्यक्ष काय काम सुरू आहे याचा आढावा घेऊ. आणि शेवटी ह्या सगळ्याचा एक सारांश बघून पुढच्या भागात काय असणार आहे यावर एक नजर टाकू. चला तर आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे वळूया. हा जो रिंग रोडचा पश्चिम भाग आहे तो नेमका कसा आहे आणि त्याची रचना कशी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण पुण्याच्या वाहतुकीसाठी हा भाग खूपच निर्णायक ठरणार आहे. ह्या प्रकल्पाचा आवाका बघा. तब्बल 169 किलोमीटर. विचार करा किती मोठा घेरा आहे हा. पुणे शहराला भविष्यात वाहतूक कोंडीच्या त्रासातून सोडवण्यासाठी हा एक खूप मोठा उपाय ठरणार आहे. आणि याच मोठ्या प्रकल्पाच्या एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल आपण आज बोलतोय. तर हा जो पश्चिम विभाग आहे ना, तो दोन मुख्य भागांमध्ये विभागला गेलाय, पॅकेज W2 आणि पॅकेज W1. आता W2चं काम नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी बघतीये आणि हे अंतर आहे साधारणपणे 20 किलोमीटर. आणि जे W1 आहे ते मेघा इंजिनिअरिंगकडे आहे, ज्याची लांबी आहे जवळपास 14.5 किलोमीटर. चला आता पॅकेज W2च्या आतमध्ये शिरूया, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर काय काम सुरू आहे ते बघूया. आपण सुरुवात करणार आहोत मोरेवाडीपासून, जिथून हे पॅकेज सुरू होतं. या पॅकेजमधली पहिली आणि एक मोठी रचना म्हणजे हा 1 किलोमीटर लांबीचा बोगदा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच्या पूर्वेच्या बाजूने खोदकाम म्हणजे बोरिंग सुरू झालंय, पण पश्चिम बाजूने अजून कामाला सुरुवात व्हायची आहे. थोडं पुढे गेलं की केसर आंबोली गावाजवळ आपल्याला या पॅकेजमधला दुसरा बोगदा लागतो. हा तसा छोटा आहे, फक्त 150 मीटर लांबीचा, पण डोंगर भागातून रस्ता न्यायचा असल्याने तो खूप महत्वाचा आहे. सध्या त्याचं बांधकाम सुरू आहे. आता मुळा नदीवरच्या पुलाची गोष्ट तर खूपच भारी आहे. विचार करा, फक्त 11 महिन्यांपूर्वी इथे फक्त एकाच पिलरसाठी खोदकाम सुरू झालं होतं. आणि आजचं चित्र तर पूर्णपणे वेगळं आहे. आणि बघा आजची परिस्थिती काय आहे. सगळ्या पाईल फाउंडेशनचं काम तर पूर्ण झालंय. आता त्यावर जे खांब उभे करायचे आहेत ना, म्हणजे सबस्ट्रक्चर, त्याचं काम एकदम जोरात सुरू आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पुलावर जे मोठे स्लॅब्स किंवा गर्डर्स लागतात ते सुद्धा बनवून तयार ठेवलेत, म्हणजे काम अजिबात थांबणार नाही, त्याला अजून वेग येईल. W2 पॅकेजमध्ये फक्त बोगदे आणि पुलच नाहीयेत. बघा, या 2 बोगदे, 2 मोठे इंटरचेंज, 7 ओव्हरपास आणि तब्बल 35 बॉक्स कल्वर्ट्स आहेत, जे पावसाळ्यात पाणी वाहून नेण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. तर असा हा प्रवास पिंपोळी गावाजवळ किलोमीटर 14 वर संपतो, म्हणजे पॅकेज W2 इथे संपतं. आणि इथूनच आपण आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करतो, जो आहे पॅकेज W1. चला आता आपण दौऱ्याच्या दुसऱ्या भागाकडे म्हणजेच पॅकेज W1 कडे जाऊया. हा मार्ग पिंपोळीपासून सुरू होऊन थेट उर्सेजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला मिळणार आहे. बघूया इथे काय स्थिती आहे. या पॅकेजमधल्या पहिल्या बोगद्याचं प्रत्यक्ष खोदकाम अजून सुरू झालेलं नाही, पण दोन्ही बाजूंनी त्याची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. एकदा ही तयारी झाली की मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. W1 मधला दुसरा बोगदा तर अजून मोठा आहे, जवळपास 1.25 किलोमीटर लांबीचा. इथे ही परिस्थिती साधारण पहिल्या बोगद्यासारखीच आहे. सध्या बोरिंगसाठी लागणारी तयारी आणि इतर कामं सुरू आहेत. W1 मध्येही अनेक महत्त्वाच्या रचना आहेत. यात 2 बोगदे, 8 ओव्हरपास आणि एक मोठा वायडक्ट आहे. हा वायडक्ट म्हणजे उंच पूल या पॅकेजमधली एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी रचना असणार आहे. आणि या पॅकेजचा सगळ्यात कठीण भाग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडणी. त्यासाठी जवळपास 1 किलोमीटर लांबीचा वायाडक्ट आणि एक मोठा इंटरचेंज बांधला जाणार आहे. पण ह्या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या कामांना अजून सुरुवात झालेली नाहीये. बरं, तर आत्तापर्यंत आपण पश्चिम विभागाचा एक सविस्तर दौरा केला. चला तर मग या दौऱ्याच्या शेवटी आपण आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नजर टाकूया. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन्ही पॅकेजेसमध्ये मातीकाम जोरात सुरू आहे. W2 मध्ये मुळा नदीवरच्या पुलाचं काम खूप पुढे गेलंय आणि पहिल्या बोगद्याचं खोदकाम पण सुरू झालंय. तर W1 मधले दोन्ही बोगदे सध्या तयारीच्या टप्प्यात आहेत, म्हणजे येत्या काळात कामाला अजून गती आलेली दिसेल.
तर पश्चिम विभागाचा हा होता संपूर्ण आढावा. पण आता पुढे काय? तर आपल्या पुढच्या विश्लेषणात आपण रिंग रोडच्या पूर्व बाजूचा प्रवास सुरू करणार आहोत आणि त्याची सुरुवात होईल पॅकेज E1 पासून. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जेव्हा हा पश्चिम विभाग पूर्ण होईल तेव्हा फक्त बांधकाम पूर्ण होणार नाहीये, तर पुणे शहराच्या वाहतुकीला खऱ्या अर्थाने किती मोठा दिलासा मिळेल याचा विचार नक्की करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.